आज बनवला होता दुधी भोपळ्याचा हलवा. दुधी भोपळ्याचा हलवा इतका टेस्टी होऊ शकतो यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. खवा न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये परफेक्ट चवीचा हलवा आज बनवणार आहे. हा हलवा एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल इतका टेस्टी होतो. चला बघूया रेसिपी. दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी इथे 2 दुधी भोपळे घेतलेत. शक्यतो ताजाच दुधी भोपळा वापरा आणि दुधी भोपळा खूप जास्त निबर घेऊ नका. आतमध्ये बिया असते आणि साल काढायला सुद्धा अवघड जातं, किंवा खूप जास्त कवळा घेतला एकदमच तर त्याचा खीसही व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मध्यम असा भोपळा घ्या. भोपळा स्वच्छ धुवून घेतला. देठाजवळचा भाग आणि खालचा भाग थोडा थोडा सुरीने काढून घेतलाय आणि आता याची साल काढून घ्यायची. साल काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घ्यायचं याला. आणि बघा अशा पद्धतीने दोनही भोपळ्याच्या साली काढून झालेल्या आहेत. आणि आता याला एकदा धुवून घेणार आहे. धुवून झाल्यानंतर याला खिसून घ्यायचं आहे. आता भोपळा खूप मोठा होता, खिसायला अवघड जाईल म्हणून मी याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि याला खिसून घ्यायचं. ज्याप्रमाणे गाजराचा हलवा बनवण्यासाठी खिसतो आपण मोठ्या खिसणीने, तसाच खिसायचा आहे. एक भोपळा खिसून झालाय. आता दाखवते बघा खिस कसा झालेला आहे. बघा मोठ्या खिसणीने खिसायचं, अशा पद्धतीनेही खिसायचं आहे. आता बाकीचा जो भोपळा होता तो सुद्धा खिसून घेतलेला आहे. आता इथे हलवा बनवताना एक लक्षात ठेवा की भोपळा खूप जास्त वेळ खिसून ठेवायचा नाही. हलवा बनवायच्या आधी भोपळा खिसायचा, लगेच हलवा बनवायला घ्यायचा. नाहीतर बघा अशा पद्धतीने थोडा थोडा खिस काळा पडायला लागतो. त्याच्यामुळं भोपळा आधी खिसून ठेवायचा नाही. खिसतेवेळी सुद्धा घाईघाईने पटकन खिसून घ्यायचा, नाहीतर मग काळा पडतो खूप जास्त वेळ ठेवला तर. आता सगळा खिस बनवून झालाय. एका वाटीने हा खिस मोजून घेऊ, कारण आपल्याला याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती घालायचं हे समजतं, म्हणून मग खिस मोजून घ्यायचा. आता या वाटीने 3 वाटी खिस झालेला आहे. कढई गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलंय. आता त्याच्यावर खिसलेला दुधी भोपळा घालून गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एक 5 ते 7 मिनिटं हा खिस परतून घ्यायचा आहे. याच्यामुळं भोपळ्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जातो आणि चवही छान होते. आता कोणी कोणी भोपळ्याचा हा खिस पिळून त्यातलं पाणी काढतं आणि मग हलवा बनवतं. पाणी काढलं तर मग जी चव आहे भोपळ्याची ती चव निघून जाते त्या पाण्यामध्येच. मग मी काही भोपळ्याचं पाणी पिळून काढत नाही. आता 5 ते 7 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे. यातलं थोडंसं पाण्याचं प्रमाणही कमी होतं आणि याचा जो वास आहे भोपळ्याचा तोही निघून जातो. पुन्हा मी 2-3 चमचे तूप घातलेलं आहे याच्यात आणि मस्त खिस 7 एक मिनटं तरी परतून घेतलेला आहे. आता यातलं पाणीही कमी झालं आहे आणि खिसही छान परतला गेला आहे, मऊ झाला आहे थोडासा. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर 3 वाटी भोपळ्याचा खिस होता, तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध वापरत आहे, कारण मी खवा किंवा दूध पावडर वापरत नाही, म्हणून मग दुधाचं प्रमाण जास्त घेतलं आहे. खवा वापरत असाल किंवा मिल्क पावडर घालत असाल तर दुधाचं प्रमाण कमी वापरा. दुधावर जी साय होती ती सुद्धा घातली आहे मी. याच्यामुळे मस्त हलवा छान टेस्टी लागतो. आता दूध आटवून घ्यायचं आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे, त्याच्यामुळं घाई करू नका. याला थोड्या थोड्या वेळाने सतत हलवत राहायचं, नाहीतर खालच्या साईडने करपेल. आता बघा दूध थोडंसं यातलं कमी झालेलं आहे. आता बऱ्यापैकी यातलं दूध आटलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालत आहे. महत्त्वाची टीप म्हणजे हलवा करताना साखर नेहमी दूध आटल्यानंतरच घाला. त्याच्यामुळं हलवा पातळ होत नाही आणि मस्त दाणेदार टेक्स्चर येतं. आता साखर घातल्यानंतर इथे माझ्याकडे लिक्विड फूड कलर होता, तो मी 2 थेंब घातलाय.
नाही घातलात तरीही चालेल, हलव्याला रंग छान येतो म्हणून घातलाय, किंवा मग पावडर रंग असेल तुमच्याकडे कुरड्या पापड बनवताना वापरतो तो सुद्धा चिमूटभर घातला तरीही चालेल. आता हे छान मिक्स करून घेतलंय. आता बघा साखर घातल्यानंतर याला पाणी सुटले, पातळ झालाय. काळजी करण्याचं कारण नाही, याला सतत ढवळत राहायचं. काही वेळात हलवा पुन्हा घट्ट होईल. यातलं पाणी आटलं साखरेचं की मग याच्यामध्ये काजू बदाम जे कोणते ड्रायफ्रूट्स घालायचे ते ड्रायफ्रूट्स घालायचे, वेलची पावडर घालायची. आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं केशरही घालू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि साईडने थोडंसं तूप सुटायला लागलं की समजायचं आपला हलवा तयार झालेला आहे. आणि बघा यातलं जे साखरेचं पाणी होतं तेही कमी झाले आणि साईडने मस्त तूप सुटते. हलवा मस्त तयार झालेला आहे. आता हा थोडासा गार होऊ देणार आहे मी. हलवा अजून टेस्टी होण्यासाठी याच्यामध्ये खवा घातला तर एकदम भारी हलवा होतो, पण खवा नेहमी घरामध्ये असतोच असं नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्राचं दूध घालून हलवा बनवू शकता. गाजराचा हलवा जेवढा टेस्टी लागतो ना तेवढाच टेस्टी हा दुधी भोपळ्याचा हलवा लागतो. ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे एकदा हलवा बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर आता हे छान थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी गार झालेला आहे आणि इथे आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. खूप टेस्टी होतो हा हलवा. मुलं शक्यतो दुधी भोपळा खात नाहीत, तर अशा पद्धतीने हलवा बनवून द्या त्यांना, नक्की आवडीने खातील. बघा कमीत कमी साहित्यामध्ये हा टेस्टी दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. आता बाजारात छान ताजी दुधी भोपळी मिळत आहे, तर घेऊन या आणि अशा प्रकारे दुधी भोपळ्याचा हलवा एकदा नक्की बनवा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.